या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, अमृता तिच्या खोलीत बसलेली असते. तितक्यात सावली त्या ठिकाणी येते. ती अमृताला म्हणत असते की वहिनी, मला खरंच कळत नाहीये की सारंग सरांनी सांगितल्याप्रमाणे मी त्या अस्मीच्या विरोधात पुरावे शोधायला कशी सुरुवात करू. आणि मुळात मी खरी आहे हे मला माहिती आहे ना, मग समोरील व्यक्ती खरी आहे की खोटी हे मी कशासाठी शोधून काढू. आणि सावलीचं ते बोलणं ऐकून अमृता म्हणते की तू काय म्हणते हे कळतंय मला, मात्र सारंगने तुला सांगितलं आहे ना की त्या अस्मीच्या विरोधात पुरावे शोध, मग तुला पुरावे शोधावेच लागतील. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तू आता ज्या लोकांच्या विरोधात आहे ना त्या लोकांना कोणाचाही धाक राहिलेला नाही आहे. त्यामुळे तुला काय खरं आणि काय खोटं हे सगळ्यांसमोर आणावंच लागेल. परंतु सावली म्हणत असते की वहिनी, माझ्या आईबाबांनी मला लहानपणापासून शिकवलं आहे की सगळ्यांवर प्रेम करावं, आणि माझ्या विठुरायाने सुद्धा मला हे शिकवलंय. मग मी वाकड्या मार्गाने जाऊन हे सगळं का विसरू. मला त्या अस्मीच्या विरोधात कोणतेही पुरावे शोधायचे नाहीयेत. तिची कर्म तिच्याजवळ. मला माहिती आहे ना की मी खरी आहे. मग एक ना एक दिवस हे सत्य सगळ्यांच्या समोर येईलच. आणि मुळात तुम्ही आणि सारंग सर आहात ना माझ्यासोबत, मग मी कशाला घाबरू. आणि सावलीचं असं बोलणं ऐकून अमृताला तर तिचं खूपच कौतुक वाटतं. ती म्हणत असते की सावली, तुझा मला खरंच खूप अभिमान वाटतोय. आणि मग त्यानंतर ती सावलीसाठी एक साडी घेऊन येते. सावली तिला विचारत असते की वहिनी, ही साडी कशासाठी. तर अमृता सांगते की आता तुझा आणि सारंगचा पहिला गुढीपाडवा आहे ना, मग तू त्यावेळी ही छान साडी नेस. आणि त्यामुळे सावलीला सुद्धा आनंद होतो. दुसरीकडे ऐश्वर्या तिच्या खोलीत असते. तितक्यात अस्मी त्या ठिकाणी येते. ऐश्वर्या तिच्यावर खूप चिडलेली असते. ती म्हणत असते की मला मान्य आहे तुला पराठे करता येत नाही, पीठ मळता येत नाही, बटाटे उकडता येत नाही. अगं पण त्या डिलेवरी बॉयने आयते पराठे आणले होते ना, मग ते तुला साधे ताटामध्ये वाढतासुद्धा आले नाही का. तर अस्मी म्हणत असते की मॅडम, तुम्हाला माहिती आहे ना, माझ्याकडून खरंच काहीच चुकी झालेली नाही आहे. त्या डिलेवरी बॉयनेच घोळ घातला. पण ऐश्वर्या तिला काही बोलू देत नाही. ती म्हणत असते की अस्मी, तू खरंच मूर्ख आहे आणि आता ना तू सगळ्यांच्या नजरेतून सुद्धा उतरली आहेस हे लक्षात ठेव. पण अस्मी म्हणत असते की ऐश्वर्या वहिनी, तुम्ही मला काहीतरी मदत करा. मात्र त्यावेळी ऐश्वर्या म्हणते की आपल्या दोघींचं कॉन्ट्रॅक्ट झालं आहे हे विसरू नको. मला मॅडम म्हणायचं, उगाच वहिनी म्हणून नवीन नाती जन्माला घालू नको. आणि त्या सारंगने तुला सांगितलं आहे ना, सावलीच्या विरोधात पुरावे गोळा कर. मग जा त्या कामाला सुरुवात कर, तरच तू या घरामध्ये टिकू शकशील. आणि ते ऐकून अस्मी घाबरून तेथून निघून जाते. दुसरीकडे जगन्नाथजी जेवण करत असतात. अलकासुद्धा तिथेच असते. ती म्हणत असते की मला कळतच नाही आहे की ती अस्मी मेहेंदळ्यांच्या घरात जाऊन का बसली आहे. तिच्यामुळे आता आपल्या सावलीला किती त्रास होईल, आणि जर ती तिथे काही बोलली तर. आणि ते ऐकून जगन्नाथ म्हणतात की हे बघ, ती अस्मी मूर्ख आहे, पण इतकीही मूर्ख नाही की कुठे काय बोलावं आणि काय नाही बोलावं हे तिला कळणार नाही. आणि मुळात मी स्वतः त्यांच्या घरात जाऊन अनेकदा ओरडून ओरडून सांगितलं आहे की मीच अस्मीला सारंगच्या आयुष्यामध्ये घेऊन आलो होतो. आणि ते ऐकून अलका म्हणते की बरोबर आहे तुमचं, पण ती अस्मी किती शहाणी आहे माहिती आहे ना आपल्याला. आता ती हे सगळं काही आपल्या सावलीवरच उलटवण्याचा प्रयत्न करेल, आणि त्यामुळे आपल्या लेकीला किती त्रास होईल. ती आधीच किती साधी आहे, तिच्या तोंडातून एक शब्दसुद्धा बाहेर येणार नाही. आणि ते ऐकून जगन्नाथ म्हणतात की माझ्या लेकीवर कुणी बोट उचलून तर दाखवावं, मग मी सांगतो की माझी लेक काय आहे ते. आणि मुळात माझी सावली ना सोन्यासारखी आहे. जेवढं ती तापेल ना तेवढीच ती अजून झळकेल. तू तिची काळजी करू नको. थोड्याच दिवसांमध्ये मी त्या अस्मीचा सुद्धा बंदोबस्त करणार आहे, पण त्याआधी मला त्या भैरवी वझेकडे बघायचे. माझ्या लेकीला तिच्या ओझ्यातून कायमचं मुक्त करायचे. आणि ते ऐकून अलकाला सुद्धा आनंद होतो. तर दुसरीकडे अस्मी बाहेर जाण्यासाठी तयार झालेली असते. त्याचवेळी नेमका सारंग देखील ऑफिसला जात असतो. तर अस्मी त्याच्याकडे पाहून मनाशी म्हणते की सारंग, आज मी मुद्दाम तू मला प्रपोज करताना जो ड्रेस घातला होता तोच घातला आहे. आता मला खात्री आहे की तुला आपल्या दोघांमधले ते जुने क्षण पुन्हा आठवतील आणि तू पुन्हा एकदा माझ्या प्रेमात पडशील. आणि मग ती मुद्दाम सारंगच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागते, पण तो तिच्याकडे दुर्लक्ष करून घरातून बाहेर पडतो. तर दुसरीकडे जयंतीचं व्लॉग बनवणं सुरू असतं. मात्र त्यामुळे सावलीची आई तिच्यावर खूप चिडते. ती म्हणत असते की अगं जयंती, काय चाललंय तुझं हे सकाळपासून. गुढीपाडवा तोंडावर आला आहे, मात्र तुला त्याचं काही घेणं देणं नाही. आणि तुला माहिती आहे ना अप्पूची तब्येत कशी आहे ते, तरी पण तो पोरगा सकाळपासून बाहेरचं अंगण झाडतोय. तुला मात्र घरात काय कामं आहेत हे सुद्धा माहीत नाही. आणि ते ऐकून जयंती म्हणते की हो का सासूबाई, आणि तुम्हाला जर इतकी काळजी आहे ना तर तुम्हीच घरातली कामं करा.
आणि आज मला एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं आहे, त्यामुळे तर मी तुम्हाला मदत करू शकणार नाही. आणि ते ऐकून सावलीची आई विचारते की आता कुठे चालली आहेस तू? तर जयंती म्हणत असते की मी माझ्या सखदेवरावांना भेटायला चालली आहे. मी इंटरनेटवरून त्यांच्या ऑफिसचा पत्ता शोधून काढला आहे. आज मी त्यांना जाऊन भेटणारच. आणि ते ऐकून नामदेवराव म्हणतात की ठीक आहे, जा तू. आणि ते सावलीच्या आईलासुद्धा समजवतात की अगं जाऊ दे, तिला काळजी करू नको. निदान जयंतीमुळे आपल्याला आपल्या सखदेवाची खुशाली तरी कळेल आणि त्यामुळे आई काही बोलत नाही. तर दुसरीकडे सारंग ऑफिसला जाण्यासाठी निघालेलाच असतो, तर ती अस्मीसुद्धा त्याच्या पाठोपाठच असते. तितक्यात सावली त्या ठिकाणी येते. सारंग पुन्हा त्याचा रुमाल विसरलेला असतो आणि सावली तोच घेऊन आलेली असते. पण मग तितक्यात ऐश्वर्या सावलीला आवाज देत पुन्हा माघारी बोलावून घेते. तर इकडे अस्मी नाटक करत सारंगला म्हणू लागते की मला एके ठिकाणी जायचं आहे, पण मला कॅब भेटत नाही आहे, तू प्लीज मला ड्रॉप करशील का? तर सारंग नाईलाजाने म्हणतो की ठीक आहे, बस गाडीत. आणि हे सगळं काही सावली पाहत असते. तिला खूप त्रास होत असतो. तर अस्मी मुद्दाम तिच्यासमोरच तोल गेल्याचं नाटक करते आणि सारंगला स्पर्श करते. तर सारंग रागातच म्हणतो की आता पुन्हा तुझा पाय मुरगळला असेल ना? तर अस्मीसुद्धा निर्लज्जपणे हो म्हणते आणि गाडीत जाऊन बसते. तर इकडे ऐश्वर्या सावलीला म्हणत असते की तिकडे सारंगकडे बघू नको, तो तुझं नशीब नाही आहे. आता मी जी काही कामं सांगते ना ती कामं मुकाट्याने कर. आणि ते ऐकून सखदेव म्हणतो की मॅडम, तुम्ही जी काही कामं सांगाल ती मी करतो. पण ऐश्वर्या म्हणते की मी मालकीण आहे ना, मग मी सांगेल कोणी काय करायचं ते. आणि मग ती त्या दोघांना घर सगळं साफ करायला सांगते आणि तेथून निघून जाते. तर सावली सखदेवला म्हणत असते की दादा, मी सगळं काम करते, तू काळजी करू नको, तू फक्त माझ्यासोबत थांब. ते ऐकून सखदेव म्हणतो की सावली, आधी तू बोलून घे किंवा रडून घे, मला काही कळत नाही का तुला किती त्रास होतोय ते. आणि ते ऐकून सावली रडतच त्याला मिठी मारते. तर बहिणीची ही अवस्था बघून सखदेवलासुद्धा खूप त्रास होत असतो. दुसरीकडे जयंती सखदेवला भेटण्यासाठी निघालेली असते. ती नामदेवचा निरोप घेते आणि शहराकडे जाण्यासाठी निघते. इकडे सखदेव आणि सावली सगळं घर साफ करत असतात. तर दुसरीकडे ती अस्मी गाडीमध्ये सारंगसोबत बोलण्याचा प्रयत्न करत असते, मात्र तो तिच्याकडे साधं बघतही नाही. पण अस्मी काही गप्प बसत नाही. ती म्हणत असते की सारंग, मला आता हा अबोलाना सहन होत नाही आहे, तू प्लीज एकदा माझ्याकडे बघ, माझ्यावर विश्वास ठेव. अरे मी खरं प्रेम केलं आहे तुझ्यावर. पण ते ऐकून सारंग म्हणतो की तू कधीच खरं प्रेम करू शकत नाही. खरं प्रेम केल्यानंतर जेव्हा ती व्यक्ती आपला विश्वासघात करते ना, तेव्हा काय त्रास होतो हे फक्त मला माहिती आहे, तुला ते कधीही कळणार नाही. पण तरीही अस्मी त्याच्याशी बोलण्याचा, त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागते. आणि या सगळ्या गडबडीमध्ये सारंगचा गाडीवरचा ताबा सुटतो आणि त्यांची गाडी एका झाडाला जाऊन धडकणार. तितक्यात तो भानावर येतो आणि गाडी दुसरीकडे वळवतो. त्यावेळी ती अस्मी मुद्दाम त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करते, पण सारंग तिला दूर लोटतो आणि सीट बेल्ट लावायला सांगतो. मात्र अस्मी म्हणत असते की सारंग, मी सुद्धा बघतेच, आता तू त्या मुलीसोबतचा तो संसार किती दिवस निभावतोस ते. नाही ना तू माझ्याकडे आला तर माझं नाव अस्मी नाही. तर दुसरीकडे सावली आणि सखदेव सगळं घर साफ करत असतात आणि मग त्यानंतर ते ऐश्वर्याची खोलीची साफसफाई करण्यासाठी जातात. आणि त्यावेळी ऐश्वर्याच्या बेडखाली सखदेवला एक फाईल सापडते. ही काही महत्त्वाची तर फाईल नाही आहे ना हे बघण्यासाठी तो ती फाईल उघडतो आणि तितक्यात ऐश्वर्या त्या ठिकाणी येते. सखदेवच्या हातात ती फाईल पाहून ती खूप घाबरते, कारण ती तिच्या आणि अस्मीच्या कॉन्ट्रॅक्टची फाईल असते. त्यामुळे ती पटकन सखदेवच्या हातून ती फाईल घेते. तर तो म्हणत असतो की मॅडम, साफसफाई करताना मला ही फाईल सापडली, मी फक्त बघत होतो की काही महत्त्वाचं तर नाही आहे ना, पण मला काही कळलंच नाही. तर ऐश्वर्या म्हणत असते की तुम्हाला नको त्या गोष्टी कोण करायला सांगतं, निघा इथून. आणि मग ती त्या दोघांना तेथून बाहेर काढते आणि मनाशी म्हणत असते की बरं झालं या मूर्खाला काही कळलं नाही, नाहीतर आज सगळ्यांसमोर माझ्या आणि अस्मीच्या कॉन्ट्रॅक्टचं सत्य आलं असतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.